आस्तीन का साप हो तुम. साप नाही, छावा म्हणतात आम्हाला. छावा. हं? बड़ा आया छावा. छोड़ना नहीं, मौका है, काट डालो संभा को. उडालास तर खांडोळी करी माकड्या. पहले इन दोनों को काट डालो, बाद में संभा को काटो. पांडरे देखते क्यों, काट डालो. वरदार उडाला तर. पांडरे खान साहेब, आम्ही असतो तोवर युवराजांच्या केसाला बी धक्का लागणार नाही. एहसान परामोश. पांडरे हट वहां से. प्रसंग आला तर कटणार, पर हटणार नाही आता. पांडरे, ईमान नाम की कोई चीज है तेरे पास क्या? नहीं. नमक हराम, नौकर तू हमारा है और दुश्मनों के साथ जाकर खड़ा हो गया. पांडरे क्या हो गया तुम्हें? पागल हो गया क्या? पागल झालो होतो, आता शानपणा आलाय. नुसता शानपणा नाही आला तर त्याच्याबरोबर स्वाभिमान बी जागा झालाय. या देव माणसामुळे आमच्यातली माणुसकी जागी झाली आहे. या शूरवीर युवराजांमुळे आमच्यातलं मराठी रगात आता सळसळायला लागल्या. पांडरे यापुढे अपमान सहन करणार नाही आणि आमच्या युवराजांकडे वाकड्या नजरेनं बी बघू देणार नाही. अच्छा ये बात है पांडरे. इतनी मस्ती. मस्ती नाही, ओळख पटली आपल्या माणसांची. खत्म करो पांडरे सरदार को. रुक जाओ, रुक जाओ सब लोग. कोई हाथ नहीं उठाएगा. मजाक खत्म हुआ, बहुत हुआ मजाक. शंभू राजे, आप कितने विद्वान पंडित हैं, कितने काबिल हैं, ये तो हम अच्छी तरह से जानते हैं. लेकिन आप तलवार भी बड़ी अच्छी चलाना जानते हैं, ये हमने सुना था. लेकिन आज आपको शमशीर चलाते हुए देखा, वाकई दिल खुश हो गया. क्या बात है.
काय म्हणणं आहे आमच्या तलवारीच्या कौशल्यावर? आप सूरमाओं के सूरमा हैं शंभू राजे। आप जैसा सूरमा दोस्त पाकर हमारा सर फख्र से ऊंचा हो गया है। आप ही हमारे सबसे अच्छे दोस्त हैं। नक्की आम्ही दोस्त आहोत ना तुमचे? बिल्कुल शंभू राजे, ये एक पठान की जुबान है। आप हमारे दोस्त हैं, दोस्त रहेंगे। मग दोस्तीच्या नात्यानं सांगतो, आमच्या सगळ्या आया बहिणींना सन्मानानं घरी जाऊ द्या। हम हुक्म देते हैं कि सारी जनानियां अभी और इसी वक्त अपने घर जा सकती हैं। अब तो मेरा दोस्त खुश है ना? शुक्रिया। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे। भाईजान, मुझे तो मेरी आंखों पर भरोसा नहीं हो रहा है। मेरा भी यही हाल है। देखो ना, जिसे काफिर काफिर कह रहे थे, उन्हीं का युवराज संभा ने हमारी बहु बेटियों की इज्जत की रखवाली की। फरिश्ता बनकर आया संभा और हमारी हिफाजत की है उसने। देखो ना, हमारे ही लोग हमारी बहु बेटियों की इज्जत लूटने पे आमदा थे, मगर बचाया संभा ने। या खुदा, इस फरिश्ते को लंबी उम्र दे। आज नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा। दिलेर खान हूं मैं, दिलेर खान। ये मजाल, ये हिम्मत, नहीं छोड़ूंगा। ये क्या कर रहे हैं आप? चुप! हुजूर, ये तो बहरा है, गूंगा है, इसका क्या कसूर है? खामोश, एकदम खामोश मुल्ला। हुजूर, आपका ये गुस्सा जायज है, लेकिन माफी चाहता हूँ, ये गुस्सा आपने शंभू राजे पर उतारना चाहिए। वो काफिर कुसरवार है। तुम नहीं जानते मुल्ला अहमद इन काफिरों को। अगर हमने अपनी वक्त पर चाल नहीं बदली होती तो आज कुछ भी हो सकता था, कुछ भी। मतलब मतलब ये हमारी नौकरी चाकरी करने वाले मराठा सरदार हमारे खिलाफ तलवार निकाली, हमारे खिलाफ। सरासर बगावत की बू आती है, और बगावत की बू दिलेर खान अच्छी तरह पहचानता है। हुजूर, ये सब कुछ जो हुआ है उसका यकीन नहीं होता। मुल्ला अहमद, इस बगावत की चिंगारी को यहीं दफन कर देना चाहिए, अतनी में। नहीं तो ये बगावत की चिंगारी सब कुछ जलाकर राख कर सकती है। हमें इस बगावत की चिंगारी को हर हालत में रोक देना चाहिए। हुजूर, माफी चाहता हूँ, लेकिन बात बहुत आगे बढ़ गई है, और इसकी वजह है ये शंभू राजे, क्योंकि बाजी अब हमारे हाथ में नहीं रही। मुल्ला अहमद, दिलेर खान बाजी पलट देने में माहिर है। मतलब शंभू राजे को नजर कैद किया जाए। नजर कैद? हाँ, नजर कैद। हुक्म की तामील हो अभी और इसी वक्त। जी हुजूर। ज्योतिजी, आमचा घोडा काढ, जरा अगदीच फेरफटका मारून येतो। रुकिए रुकिए शंभू राजे, हमें भी बताइए कि अतनी में आप कहाँ जा रहे हैं? काय? तुम्हाला सांगावं लागेल। हाँ, बिल्कुल सही फरमाया आपने। आज से आपको हमें बताना पड़ेगा। आम्ही कुठं जातो, कुठं येतो हे आमचं आम्ही ठरवतो। इतकंच काय, आम्ही घोड्यावर बसल्यानंतर ठरतं कुठं जायचं ते। लेकिन अब इन सारी बातों को आपको लगाम डालना होगा। आप कहाँ जाते हो, कहाँ जाओगे, ये सब कुछ हमें पूछना होगा। कारण आपकी हिफाजत के लिए। आमची हिफाजत करायला आम्ही स्वतः समर्थ आहोत। लेकिन शंभू राजे, अब माहौल बदल चुका है। आपने दिलेर खान साहब के ऊपर तलवार चलाई, इस बात को लेकर मुगल सैनिक गुस्से में है, कभी भी कुछ भी हो सकता है। आम्हाला दिलेर खान साहेबांशी बोलावं लागेल। कोई जरूरत नहीं है, क्योंकि ये दिलेर खान साहब का हुक्म है कि आपके ऊपर कड़ी से कड़ी नजर रखी जाए और आपके शामियाने के पास किसी को भेजा नहीं जाए। मुल्ला अहमद, याला नजर कैद म्हणतात। अच्छा, तो वैसे समझो
नजर कैद। आम्हाला हे मुळीच आवडणार नाही। तो दिलेर खान साहब को भी किधर अच्छा लगता है, लेकिन आप युवराज हैं और मुगल छावनी में होते हुए आपने बहादुर खान की पगड़ी उड़ाई। इतना ही नहीं कि दिलेर साहब के गर्दन के ऊपर आपने तलवार लगाई, और इतना ही नहीं परसों आपने दिलेर खान साहब के ऊपर तलवार चलाई भी, और ये हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे। पण हा सरासर धोका आहे, दगा आहे हा। तो समझो वैसा, ये धोखा, ये दगा है, लेकिन आज के बाद हमें पूछे बिना छावनी के बाहर आप नहीं जा सकते। अक्का साहेबांना हे समजलं तर? राम राम। राम राम। बोला, काय काम आहे? परवाना हवा होता आदिलशाही हद्दीत जाण्याचा। काय घेऊन जाणार? मसाला 4 गाड्या काळी मिरी, 4 गाड्या लवंग, जायफळ, वेलदोडा, 35 बैलगाड्या आहेत विजापुरात जाण्यास। सरकारात रक्कम जमा करा, पावती बनवा, परवाना मिळून जाईल। रक्कम भरतो, पण एक विनंती आहे, परवाना कुलमुक्तारांच्या शिक्क्याचाच हवा होता। तो का म्हणून? तो पाहिजे का? पेशव्यांच्या चिटणीसांच्या शिक्क्याचा परवाना नाही चालणार? चालतो, चालायला काय, पण परवाना आम्हाला त्यांच्या शिक्क्याचा हवा होता। नियमानुसार जो परवाना मिळेल तो घ्या, त्यावर कुलमुक्तियारांचा शिक्का असेल असं नाही, आणि तसा आग्रही करू नका। सुरनीस पंत, नियम मोडला तर दंड जादा आकारला जाईल। वाटल्यास हे घ्या, पण परवाना त्यांच्या शिक्क्याचा द्या। एका साध्या परवान्यासाठी एवढा किमती नसराणा? या। येतो, पण काम होईल ना? हो, पण आत या, आणि मला जे सांगितले तेच महाराणी साहेबांना सांगा। हो। चला। सुनीस, आज अचानक? अचानक म्हणजे हे व्यापारी तुका शेट्टी आपल्या मुलखातून मसाल्याचे पदार्थ घेऊन जाण्याचा परवाना हवाय त्यांना। परवाना आपण सदरेवर देतो। हो, पण त्यांना खास परवाना हवाय। खास परवाना? परवाना परवानाच असतो। हो, आपल्या कुलमुक्त्यारांच्या सही शिक्क्याचा परवाना हवाय त्यांना। असं? जी महाराणी साहेब, आणि हे आपल्या कानावर घालावं म्हणून आपल्यापर्यंत आलोय। तसदीसाठी माफी असावी। नाव काय यांचं? तुका शेट्टी। याआधी स्वराज्यातून परवाना घेतला नाही का कधी? घेतलाय राणी साहेब, बराच वेळ घेतलाय, पण यावेळी माल खूप जास्त आहे, किमतीही आहे। 35 बैलगाड्या आहेत, मोठा लवाजमा आहे। ते ठीक आहे, पण स्वराज्याचे नियम माहित आहेत ना आपल्याला? जी माहिती आहे। मग कुलमुक्तारांचा परवाना कशासाठी? मीही तेच सांगत होतो, पण त्यांनी कुलमुक्त्यारांसाठी आणलेला हिऱ्यांचा हार दाखवला। किमती आहे, दाखवा। परवाना मिळवण्यासाठी हा हार त्यांना देणार? हो राणी साहेब। कारण? राणी साहेब, स्वराज्याची हद्द ओलांडून आम्हा व्यापाऱ्यांचा तांडा अथनी मार्गे विजापुरात जाणार आहे। वाटेत दिलेर खानाचा तळ पडलाय, तिथे शंभूराजेही आहेत। जर कुलमुक्तारांचा परवाना दाखवला तर मोगल फौज आम्हा व्यापाऱ्यांना त्रास देणार नाही, म्हणून ही खटपट, बाकी काहीच नाही। असं? कुलमुक्त्यारांचा परवाना? युवराजनी, लाडीबाई आपल्याला भेटायचं म्हणतायत। पाठव।
लाडी लाडी केव्हा आलीस? हे काय तुमच्याकडेच आले. आधी तुम्हाला खबर द्यावी आणि मग आडमाळला जावं असा विचार केला. युवराज कसे आणि पत्ताशीबाई त्या कशा आहेत? दोघं बी ठीक आहे, चांगले आहे. राणू अक्का पाठीमागं ढाल बनून उभ्या असते. बरोबर. युवराज कसे, त्यांची प्रकृती कशी आहे? वेळच्या वेळेवर खातात पितात ना? कित्येक दिवस झाले काही सांगावा नाही, निरोप नाही, साधी खुशाली नाही. आणि रायप्पा ज्योत्याची त्यांच्या मागे पुढेच असतात ना? दुधाचं कसं केलंय? भक्ताशीबाईंना साय काढायचं काम लागलं असेल. आणि तलवार असते ना उशाला. अगं लाडी काहीतरी बोल ना. अहो मी कधी बोलू, तुम्ही थांबाल तवाच ना. युवराजांबद्दल काय आणि किती विचारावं असं झालंय आम्हाला. हे बघा समज ठीक आहे. युवराजांची योजना त्यांच्या मनात जशी आहे तशीच चालू आहे. पण अथनी गावावर हल्ला झाल्यापासून दिलेर खान जरा चौताळला. का? युवराजांनी दिलेर खानाला लोळवला. 2 हात तलवारीचे झाले आणि दिलेर खानानं माघार घेतली. युवराजांनी तिथल्या आयाबायांना सोडवण्याचा आदेश दिला आणि हेच दिलेर खानाला झोंबलं. आणि मग दिलेर खानाने युवराजांनी नजर कैदेत ठेवण्याचा आदेश दिला. काय? नजर कैद? वय म्हणजे सारखी त्यांची लोक पाळतीवर असतात. बाहेर जाताना आणि येताना बी विचारावं लागते. म्हणजे धोका वाढलाय. आबासाहेबांना सांगायला हवं. महाराजा आला जालना औरंगाबाद वरून? हो. तू चल पुढे. दादासाहेब, दादासाहेब, आज आम्ही पुरणपोळीचा बेत करणार आहोत. का? आज काही सणवार आहे? सणवार असं नाही, पण आजचा वार सण म्हणून साजरा करावा असाच आहे. आम्ही समजलो नाही. काही नाही हो, आज आम्हाला आमच्या दादासाहेबांना गोडधोड खाऊ घालायचं आहे. पण कारण तर कळू दे. दादासाहेब, अथनी गावात तुम्ही स्त्रियांची अब्रू राखली. त्या स्त्रियांमध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. शेकडो स्त्रियांचे मुलाबाळांचे जीव वाचवले, त्यांचे संसार वाचवले. तो दिलेर खान आरेरावीची भाषा करत होता, पण तुम्ही जीवाची पर्वा न करता त्याच्यावर धावून गेलात. अक्कासाहेब, आपल्या आबासाहेबांची शिकवण आहे. आपण समोर असताना स्त्रीवर अत्याचार अन्याय होऊ द्यायचा नाही. खरं आहे तुमचं. या निमित्ताने आणखी एक चमत्कार बघायला मिळाला. चमत्कार? मोगल छावणीतील मराठी सरदार तुमच्या बाजूने उभे राहिले. दादासाहेब, त्यांच्यातली अस्मिता जागी झाली. त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव झाली. ते खूप महत्वाचं होतं अक्कासाहेब. उत्तर दिग्विजयातला महत्वाचा टप्पा गाठलाय आम्ही. बघा, एवढ्या गोष्टी घडल्या. सणाचं मोल आहे ना? हो अक्कासाहेब, पण दादासाहेब, ज्या दिवशी तुम्ही पराक्रम कराल तो प्रत्येक दिवस आमच्यासाठी सण. आज जर का आपण रायगडावर असतो तर आतापर्यंत मुतपा खाण्यात पूर्णासाठी डाळ चुलीवर चढली सुद्धा असती. चला, आम्ही तयारीला लागतो. आलो. अक्कासाहेब, कसं सांगू तुम्हाला, आपण नजर कैदेत आहोत. घास घशाखाली कसा उतरेल